हॅलो फ्रेंड्स, कशा आहात तुम्ही सर्व? आय होप की तुम्ही सर्व ठीक असाल. आणि मी सविता, तुमचं माझ्या सविता लाईफस्टाईल चॅनलमध्ये पुन्हा अशा नवीन छानशा ब्लॉगसोबत तुमचं स्वागत करत आहे. आणि आता बघा आम्ही निघालो आहोत आळंदीला जाण्यासाठी. तर बघू शकता आमच्या इथून आळंदीचा जो रस्ता आहे तो 15-20 मिनिटाचं अंतर आहे. तर आम्ही निघालेलो आहोत आमच्या गाडीवरती. विहू आहे सोबत, किट्टू नाही आलेला आहे. किट्टूला नाही यायला आवडलं त्यामुळे तो घरीच राहिला. तर मिस्टर आणि मी आणि विहू. आणि आता आमच्या इथं आळंदीला तुम्हाला तर माहीतच आहे एकादशीची यात्रा आहे. भरपूर 2-3 दिवस यात्रा असते. तर आता जरा 2-3 दिवस होऊन गेलेले आहेत त्यामुळे थोडी गर्दी जी आहे ती कमी झालेली आहे. आणि तसं पण एनी टाईम आम्ही जातच असतो कारण की आमच्या इथून आळंदी खूप जवळ आहे. त्यामुळे आम्ही नेहमीच वेळ मिळाला तर जात असतो दर्शनाला. तर मग आता आम्ही निवांत यात्रा होऊ दिली. 2 दिवस झाले यात्रा होऊन. तर मग आता गर्दी कमी आहे कारण की मुलांना गर्दीमध्ये घेऊन जाणं खूपच डिफिकल्ट होतं. त्यामुळे आम्ही निवांत 2 दिवस जाऊ दिली. आणि नंतर आजचा 3रा दिवस आहे यात्रेचा. तरी एवढी गर्दी नव्हती आजच्या दिवशी, कमीच गर्दी होती, पण व्यवस्थित दर्शन वगैरे झालं. तर बघूया आता पुढं तुम्हाला दाखवते. हा आहे आमचा आळंदी जाण्याचा रस्ता. तर बघू शकता तुम्ही. आणि हे बघा, हे आहे आळंदी. आळंदीमध्ये भरपूर यात्रा, म्हणजे ही तर आता कमीच आहे, पण एकादशीच्या दिवशी खूप गर्दी, म्हणजे भयंकर गर्दी असते. त्यामुळे आम्ही 2 दिवसानंतर गेलो. तर आता पण थोडेफार होते स्टॉल, बघू शकता तुम्ही. बरीच आहे गर्दी, पण एवढी नाही आहे. नाहीतर एकादशीच्या वेळेस पार्किंगला सुद्धा जागा नाही मिळत, एवढी गर्दी असते. तर आता आहे जागा भरपूर आहे, कमी गर्दी होती. तर मस्त आम्ही निवांत फिरलो यात्रेमध्ये, बघू शकता तुम्ही. आणि नंतर मग आम्ही दर्शन करायला गेलो. तर आज काय माहिती, आज जे दरवाजे आहेत ते बंद होते. बहुतेक त्यांचं काहीतरी आतमध्ये चालू असेल पूजा वगैरे, त्यामुळे दरवाजे जे आहे ते बंद होते. तर मग आम्ही बाहेरूनच दर्शन घेतलं. कसलं भारी वाटतं ते नदीत जायचं का अंघोळ करायला? विहू इकडे. विश्वरूपी स्वप्न जीव पाहत आहे. एवढ्या वर्ष कधीच नाही नाही तर गर्दी नसते त्यावेळेस कोणी घेत. बापरे, भांडणं करतात. हा थांब, पप्पा घेतो. छान आहे का? कसली भारी. हा अजून एकच आहे, सेमच आहे, फक्त त्याची पट्टी केली आहे. हे घ्या मग. हे कसे बस, हेच घ्या मग. हे छान कसे अर्धा बाबा. तर हे बघा, त्यानंतर मस्त मग प्रसाद घेतला. दर्शन तर आम्ही बाहेरूनच केले कारण की दरवाजे बंद होते. तर त्यानंतर मग दर्शन बाहेरून झाल्यानंतर प्रसाद घेतला. प्रसाद घेतल्यानंतर कुंकू पण घेतलं मी, लागत होतं मला, कारण की आळंदीचं कुंकू ना खूप छान असते, मस्त. तर मग कुंकू पण घेतलं, थोडा प्रसाद घेतला. आणि त्यानंतर मग आलो इकडे बाहेर. तर बघू शकता इथं भरपूर असे स्टॉल होते मुलांचे, परत ज्वेलरी, छान छान अशा इयरिंग्स पण होत्या, भरपूर असे बांगड्या वगैरे भरपूर होते. पण मी एवढं काही घेतलं नाही कारण की ऑलरेडी आहे माझ्याजवळ, त्यामुळे म्हटलं राहू द्या, कशाला एक्स्ट्रा घ्यायचं. तर फक्त मुलांसाठी मग खेळणे घेतले, विहूला आणि किट्टूला. किट्टू तर सोबत नव्हता आला आमच्या. पुढं बघू मस्त आम्ही आळंदी फिरायला आलो. आळंदीमध्ये यात्रा आहे ना. तर किट्टू नाही आला. आणि बघा मस्त फिरून आलो. आता थोडंफार भूक लागली त्यामुळे मस्त थोडंफार खायला आणि मस्त खेळणे पण घेतले इथे. काय घेतले? हा, हे क्ले लुडो खेळायला आहे ना. गाडी घेतली प्रियांसाठी. प्रियांशला घेतली ना गाडी. मस्त
मजा येणार आहे का? खूप गर्दी आहे आळंदीमध्ये. मस्त आहे. फिरत आहोत. चला आता मस्त. तर हे बघा मस्त पुरी भाजी आणि छान आहे का? गरमागरम नाही आहे ना गरम. मैद्याचे आहेत का पुऱ्या? है ना, मैद्याचे पुऱ्या छान आहे. गरम गरम आहे पण मैद्याची पुऱ्या मस्त आहे ना मैदा. मैदा स्वस्त आहे. चला आता मस्त नाश्ता करतो. मोनी जायचं घरी. फ्रेंड्स आता मी जस्ट आलेले आहो आम्ही घरी. मस्त आळंदीला गेलो होतो. आळंदीमध्ये मस्त यात्रा होती. एकादशी आहे त्यामुळे यात्रा होती आळंदीची. 3-4 दिवस झाले यात्रा चालू होती. तर आज थोडीशी गर्दी कमी होती त्यामुळे आम्ही आज गेलो आणि मस्त छान फिरून आलो आळंदी. मुलांना थोडे खेळणे पण घेतले. बघू शकता. व्ह्यूनं काय घेतलं? व्ह्यू हा व्ह्यूने क्ले घेतला आणि किट्टूसाठी घेतला लुडो. चेस पण आहे त्याच्यामध्ये खेळायला. आणि किट्टू काही आला नाही कारण किट्टूला कंटाळा आला यायचा त्यामुळे तो नाही आला. आणि मी माझ्यासाठी घेतली एक चप्पल घेतला, एक शूज घेतला. आणि हे जे कानातले आहेत ना हे घेतले बघा. तर खूपच सुंदरसे स्टोनचे कानातले आहेत. हे 40 रुपयाला आहे, 40 रुपीजला. चप्पल पण खूप सुंदर आहे, शूज पण खूप सुंदर आहे. तुम्हाला दाखवते एक मिनिट. आणि खूप कमी प्राईजमध्ये मिळत होतं कारण की यात्रा म्हटली ना तर भरपूर असे सेल असतात बघा यात्रेमध्ये. त्यामुळे ना मजा येते खरेदी करायला. तर मग मी माझ्यासाठी चप्पल घेतली, एक शूज पण घेतला. दाखवते बघा. पिंक कलरचा मस्त मी शूज घेतलेला. मिस्टरांची चॉईस आहे. तर बघू शकता हा शूज घेतला. खूप सुंदर आणि एकदम अफोर्डेबल रेंजमध्ये मिळत होता हा शूज. तर खूप मस्त एकदम भारी पिंक कलरचा आहे. त्याला लेस पण आहे व्हाईट. तर माझ्याकडे आहे एक शूज त्यामुळे मी हा शूज जो आहे तो ठेवून देणार आहे. म्हणजे कुठं बाहेर गेलं तर आपण घालायला होईल. ही घेतली सँडल पण खूप छान आहे, मस्त आहे. बघू शकता तुम्ही अशी आहे सँडल. गोल्डन कलरमध्ये आहे. त्याला असे स्टोन आहेत वरतून. तर बघू शकता अशी आहे सँडल मस्त. आणि सँडल पण खूप छान आहे, मस्त आहे. तर अशी एवढं काही शॉपिंग नाही केली. शूज घेतला फक्त मी, सँडल घेतली कारण गर्दी खूप होती आणि थंडीचे दिवस आहेत त्यामुळे उशीर पण होत होता आम्हाला. त्यामुळे मग आम्ही पटकन आलो. किट्टून तर आलेल्यासोबत व्ह्यूज आलेला होता. तर चला मग आता आलेला. आता मला स्वयंपाकाची तयारी करायची आहे, स्वयंपाक करायचा आहे. तर चला आता मी काहीतरी स्वयंपाक बनवते. आणि हे कानातले पण घेतले. बघू शकता खूप सुंदर असे स्टोन आहे त्याच्यामध्ये, गोल्डन कलरचे आणि डायमंडचे. त्याला साईडला असे खडे आहेत, बारीक बारीक स्टोन. तर चला मग आता मला स्वयंपाक पण करायचा आहे. स्वयंपाकाची तयारी करायची आहे. का भूक नाही का? ठीक आहे काहीतरी टाकते मस्त. भात वगैरे टाकू मग थोडासा. मी बाहेरून थोडंसं खाऊन आलेलो त्यामुळे जास्त काही भूक नाही आहे. त्यामुळे मग मसाले भातच टाकलेला आहे. पटकन पण होतो. तर बघू शकता कुकर लावलेला आहे. आता मस्त फोडणी घातलेली आहे. मसाले भात टाकलेला आहे. डाळ वगैरे टाकून खिचडी टाईप बनवलेला आहे. आता इकडे भांडे पण राहिलेत माझी घासाची, बघू शकता. कारण की उशीर झाला होता, मी तसंच गेलो आम्ही कारण की लेट होणार होता. तर पटकन मी भांडे घासून घेते. तर चला आजच्या व्हिडिओला मी इथेच एंड करते. आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर प्लीज लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. भेटूया नेक्स्ट अशा छानशा व्हिडिओसोबत. तोपर्यंत बाय बाय. आणि प्लीज तुम्ही माझ्या जर व्हिडिओ चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. तर ठीक आहे, भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.